मे 2026 हा महिना तुमच्या जीवनामध्ये असा एक वेगळा वळण घेऊन येत आहे की त्यामुळे तुम्ही या महिन्यामध्ये अचानक श्रीमंत होऊ शकतात. काही लोकांना अचानक श्रीमंती मिळणार आहे, तर काहींना त्यांच्या नात्यामध्ये असा धक्का बसणार आहे की ते त्यांना आयुष्यभर लक्षात राहणार आहे. आणि या महिन्यामध्ये सगळ्यात मोठं सत्य हे आहे की तुमचा सगळ्यात मोठा शत्रू आणि सगळ्यात मोठा मित्र, जवळचा मित्र हा तुम्ही स्वतः असणार आहात. आणि म्हणूनच हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला असं काही सांगणार आहे, असा एक काळ सांगणार आहे की त्या काळामध्ये काही गोष्टी जर तुम्ही केल्या किंवा टाळल्या तर पुढील 6 महिन्यासाठी किंवा वर्षभरासाठी तुम्ही संकटामधून बाहेर पडाल. आता हा जो महिना आहे तो तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कसा असणार आहे, तर कमाई आणि खर्च दोन्हीही असणार आहे. दोन्हीमध्ये तुम्हाला चढउतार पाहायला मिळतील. या महिन्यामध्ये तुम्हाला आर्थिकदृष्ट्या थोडंसं अलर्ट राहायचं आहे, कारण बऱ्याच दिवसांपासून तुमचं असं होतं की माझे पैसे कुठेतरी अडकलेले आहेत, मग ते वापस अजिबात मिळत नव्हते. तर नक्कीच सध्या तुम्हाला ती संधी मिळणार आहे किंवा सध्या तुम्हाला तसा योग आलेला आहे की तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला नक्की वापस मिळणार आहेत. सोबतच काही नवीन संधी तुम्हाला मिळतील, जसं की छोटासा बिझनेस असेल, तुम्हाला काहीतरी एक नवीन छोटासा आर्थिक स्रोत मिळेल की ज्यामधून पण तुम्ही आर्थिक लाभ कमवणार आहात. परंतु थोडासा धोका पण आहे, तो तुम्ही टाळावयाची गरज आहे, कारण अचानक खर्च येतील. मग तुम्ही कमावलेले पैसे किंवा तुमची जी आवक आहे ती त्या खर्चामध्ये पूर्णपणे जाणार आहे किंवा निघून जाण्याची शक्यता आहे. मग आधीपासूनच थोडीशी तडजोड करायला काय हरकत आहे. आणि विशेष करून या महिन्यामध्ये तुम्हाला चुकीची गुंतवणूक टाळायची आहे, कारण तिथे तुम्हाला मोठा नुकसान होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणावरही अंधळा विश्वास ठेवायचा नाही. कोणीतरी येऊन सांगतील की बाबा इकडे पैसे गुंतव किंवा त्या कंपनीमध्ये तू थोडंसं शेअर विकत घे किंवा असं काहीतरी सांगतील की आर्थिकदृष्ट्या तुम्हाला मोह होईल. सो इथं तुम्हाला ते करायचं नाही आहे. कोणावरही विश्वास नाही ठेवायचा, कारण तुम्ही गोत्यामध्ये नक्कीच येणार आहात. विशेष करून 12 मे ते 18 मे या काळादरम्यान तुम्हाला एक आर्थिकदृष्ट्या नवीन संधी मिळणार आहे. आणि या कालावधीमध्ये तुम्ही योग्य निर्णय घ्यायची खूप गरज आहे. जर तुम्ही चुकीचा निर्णय घेतलात तर नुकसान पण हे तुम्हाला सहन करावं लागणार आहे. संधी मिळणार आहे, पण त्या संधीचा वापर तुम्ही कोणत्या प्रकारे करतात यावर सगळं अवलंबून आहे. विशेष करून या महिन्यामध्ये प्रत्येक पैशाचा तुम्हाला हिशोब ठेवण्याची खूप गरज आहे, कारण पैसा येतो पण जातो कुठं हा तुम्हाला लक्षात येणार नाही, मग त्याच्यामुळे चिडचिड होईल. सो हिशोब ठेवा. आणि कोणताही आर्थिकदृष्ट्या तुम्ही निर्णय घेणार असाल या महिन्यामध्ये तर फक्त 24 तास वाट बघा. घाईमध्ये कोणतेही निर्णय घेऊ नका. 24 तासानंतर तुम्हाला योग्य वाटेल तर मग निर्णय घ्या. आता नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना कसा आहे, तर बघा तुमचा प्रभाव तुम्ही जिथे काम करता तिथे सगळीकडे पडणार आहे. एक वेगळंच पर्सनॅलिटी तुमची दिसून येणार आहे या महिन्यामध्ये इतरांना, आणि त्याच्यामुळे लोक तुमच्यावर जळतील. पण लोक तुमच्याकडे लक्ष देतील, तुम्हाला रेकग्नाइज करतील, आणि बॉस जे तुमचे अधिकारी आहेत ते पण तुमच्यावर लक्ष ठेवतील. आणि त्याचमुळे काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर पडतील आणि प्रमोशन होण्याची पण शक्यता आहे. परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचा इगो क्लॅश होऊ शकतो. मग इथं थोडंसं तुम्हाला काळजी घ्यायची आहे. थोडंसं स्वतःवर कंट्रोल ठेवा आणि जे काम तुम्हाला मिळालेलं आहे ते तुम्ही सातत्याने आणि मेहनतीने करा. व्यावसायिक वर्गाला मात्र खूपच चांगला हा महिना आहे, कारण तुम्हाला या महिन्यामध्ये नवीन डील्स मिळतील, नवीन ग्राहक मिळणार आहेत. आणि विशेष करून मार्केटिंगमध्ये जर तुमचा व्यवसाय असेल किंवा तुम्ही त्या क्षेत्रामध्ये व्यवसाय करत असाल तर नक्कीच तुम्हाला भरपूर फायदा मिळणार आहे. हां, पण एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की या महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या पार्टनरवर पूर्णपणे विश्वास ठेवायचा नाही किंवा अंधाळा विश्वास ठेवायचा नाही. जे काही असेल ते बोला एकमेकांसोबत. प्रत्येक गोष्ट तुम्ही पडताळून पहा. एखादी डील करणार असाल तर त्याचं पूर्ण स्टडी तुम्ही करा आणि मगच ती डील तुम्ही फायनल करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या महिन्यामध्ये तुम्हाला खूप सावधान राहायचं आहे,
कारण कोणीतरी असा व्यक्ती आहे जो तुमच्या पाठीमागे तुमच्या विरुद्ध काही कट रचत आहे, तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच्यासाठी प्लॅनिंग करत आहे. तर इथं तुम्हाला सावध राहायचं आहे. प्रत्येक गोष्ट तुम्ही खूप सजगतेने पाहायची आहे. नवीन कोणी आला व्यक्ती तर अजिबात तुम्हाला विश्वास ठेवायचा नाही आणि जुन्या व्यक्तींवर पण लगेचच विश्वास ठेवू नका. कारण कोणीतरी असा व्यक्ती तुमचं नुकसान करण्यासाठी वाट बघत आहे. असं म्हणायला हरकत नाही की तुमचे जे विरोधक आहेत ते तुमच्या विरुद्ध सध्या काहीतरी कारस्थान करत आहेत किंवा ते त्यांच्या मनामध्ये काहीतरी शिजत आहे. तर तुम्हाला अलर्ट राहायचं आहे. तुम्ही लढवय्ये आहात, सो तयार राहा. आता हा महिना रिलेशनशिपमध्ये जे कोणी आहेत त्यांच्यासाठी कसा असणार आहे, तर इमोशनली कन्फ्युजिंग असलेला हा महिना आहे. आता तुम्ही म्हणाल कसं? एखाद्या व्यक्तीबद्दल अचानक अट्रॅक्शन वाढू शकतं, परंतु तुम्ही कमिटमेंट करायला मागे पुढे बघणार आहात. त्याच्यामुळेच मी म्हटलं की कन्फ्युजन राहणार आहे. सो लगेचच तुम्ही निर्णय घेऊ नकात किंवा सिरियस होऊ नकात. थोडासा वेळ द्या. आणि सगळ्यात आश्चर्यकारक घटना घडण्याची शक्यता आहे. म्हणजे तुमचं एक्स असेल, तुमचं कोणी जुने मित्र किंवा मैत्रीण तुमच्या आयुष्यामध्ये परत रिएंटर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याच्यामुळे तुमचं आयुष्य पुन्हा एक नवीन वळण घेणार आहे, कम्प्लिटली बदलणार आहे. असं काही झालं तर कमेंटमध्ये मला जरूर सांगा की नक्कीच तुमचा एक्स वापस आलेला आहे का. आता जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी हा महिना अचानक नवीन प्रपोजल्स येतील तुम्हाला तुमच्या नकळतपणे आणि त्यामुळे घरच्यांचा तुमच्यावर दबाव राहणार आहे की तुम्ही तयार राहा किंवा तुम्ही तयार व्हा. कारण तुम्हाला मनामध्ये कुठेतरी एक समस्या असणार आहे किंवा एक थोडंसं दडपण असणार आहे, पण घरच्यांचा तुमच्यावर नक्कीच दबाव राहील. तर तुम्ही कसं डील करणार आहात ते तुमच्यावर आहे, पण त्याच्यासाठी आत्तापासूनच तयार राहायला काय हरकत आहे. तर या महिन्यामध्ये तुम्हाला रिलेशनशिपमध्ये काय करायचं आहे, तर भावनेमध्ये वाहून जायचं नाही आहे. प्रत्येक गोष्टीचं सत्य पडताळून पहा, मग तुमच्यासमोर सगळं सत्य बाहेर येईल. महिला वर्गांसाठी मात्र हा महिना एक गोल्डन चान्स आहे. कारण तुम्ही स्वतःची ओळख स्वतः निर्माण करणार आहात. या महिन्यामध्ये असं काहीतरी वेगळं करणार आहात की त्यामुळे तुम्हाला जी पहिल्यापासूनची एक आवड होती किंवा तुमचं एक स्वप्न होतं की तुम्हाला कोणीतरी ओळखावं, हे या महिन्यामध्ये नक्कीच होणार आहे. आणि असं झालं तर कमेंटमध्ये मला सांगायला अजिबात विसरायचं नाही. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये एक मोठा निर्णय घेणार आहात आणि विशेष करून फायनान्शियलदृष्ट्या तुम्ही खूपच इंडिपेंडंट होणार आहात. परंतु हे सगळं करत असताना तुमच्यावर मानसिक ताण वाढू शकतो आणि त्यामुळं तुम्हाला मेडिटेशन करण्याची खूप गरज आहे. म्हणजे हा महिना तुम्हाला तुमच्यातील एक वेगळ्याच व्यक्तिमत्वाची ओळख करून देणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही तयार राहा. आता विद्यार्थी वर्गाला हा महिना कसा आहे, तर बघा गुरु महाराज तुमच्याच बाजूने आहेत. त्याच्यामुळे तुमचं अभ्यासामध्ये 100% लक्ष लागणार आहे. ज्या कोणत्या परीक्षेची तयारी करत आहात त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगलं एक परिणाम पाहायला मिळेल किंवा परीक्षा तुमची चांगली जाणार आहे. परंतु केतू महाराज तुम्हाला थोडंसं डिस्ट्रॅक्ट करतील. मोबाईलमध्ये किंवा सोशल मीडियामध्ये तुम्ही जास्त वेळ द्याल आणि त्यामुळे तुमचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. मग याच्यापासून थोडंसं तुम्हाला सावध राहायचं आहे. तुम्हाला थोडंसं कॉन्सन्ट्रेशन जास्त करावं लागणार आहे. आता ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला हा महिना कसा असणार आहे, तर पहिलं तर तुम्हाला आरोग्य जपायचं आहे. तुमचं बीपीची काळजी घ्यायची आहे. झोप तुम्हाला व्यवस्थित घ्यायची आहे आणि मानसिक ताण तुमच्यावर येण्याची शक्यता आहे. मग त्याच्यासाठी मेडिटेशन करायचं आहे. आणि हां, तुमचं जे पहिल्यापासूनचं स्वप्न होतं की आता मी रिटायर झालो आहे किंवा आता माझ्याकडे खूप वेळ आहे, सो मला काहीतरी करायचं आहे, तर नक्कीच हा महिना तुम्हाला ती संधी देणार आहे. तुम्हाला स्वतःचं काहीतरी वेगळं करण्याची जी एक स्वप्न होतं किंवा एक ओढ होती ती नक्कीच या महिन्यामध्ये तुम्ही सुरू करू शकता. ती गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या स्वप्नाकडे एक पाऊल पुढे तरी जाऊ शकतात. मिळाली संधी तर लगेचच ती अंमलामध्ये आणा. प्रॅक्टिकली ती तुमचं जे कल्पना आहे ते तुम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न करा आणि त्यामुळे बघा तुम्हाला किती रिलॅक्स वाटतं आणि तुमच्या ज्या काही समस्या असतील ते पण सगळ्या दूर होतील. स्वतःला बिझी ठेवण्याचा प्रयत्न करा, नाहीतर तुमचा क्रोध वाढू शकतो. हे पण खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही तुमच्या रागावर कंट्रोल करा. आता या महिन्यामध्ये काही शुभ तारखा मी सांगणार आहे. त्यावेळी तुम्ही कोणतंही महत्त्वाचं काम असेल, सुरुवात असेल, ते तुम्ही करू शकतात. तुमच्यासाठी शुभ तारखा आहे 3, 9,
15, 21 आणि 28 मे या तारखा यामध्ये तुम्ही कोणतंही नवीन काम करू शकता. कोणतंही नवीन काम असेल, एखाद्या ठिकाणी गुंतवणूक असेल किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय तुम्हाला घ्यायचा असेल तर हा काळ खूपच उत्तम आहे. आता काही अशुभ तारखा पण मी सांगते. त्या वेळेला तुम्हाला अगदी शांत बसायचं आहे. जे रुटीन आहे ते तुम्ही करू शकता. 6, 12, 18 आणि 24 या तारखा तुमच्यासाठी अशुभ आहेत. तर या वेळेस तुम्हाला वाद टाळायचे आहेत. विशेष करून नुकसान होण्याची शक्यता आहे आणि तणाव पण येऊ शकतो. मग या दिवशी थोडंसं शांत राहायचं. फक्त गोष्टी पाहायच्या, लगेचच रिॲक्ट करायचं नाही कोणत्याच गोष्टीवर, कारण पुन्हा जास्त नुकसान होऊ शकतं. तुमच्यासाठी शुभ रंग आहे लाल आणि केशरी. शुभ अंक आहे 1 आणि 9. शुभ दिशा आहे पूर्व दिशा आणि शुभ वार आहे मंगळवार आणि रविवार. हा महिना तुमच्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन मंथ आहे. जर तुम्ही शहाणपण आणि संयम जर वापरलात तर तुमचं जीवन या महिन्यामध्ये एक स्टेप पुढे जाऊ शकतं. हां, पण जर राग आणि इगोमध्ये तुम्ही कोणतेही निर्णय घेतलात तर मग नुकसान हे तुमचंच होणार आहे. या महिन्यामध्ये तुमचं नशीब नक्कीच बदलणार आहे, पण ते तुमच्या बाजूने वळणार आहे का दुसरीकडे वळणार आहे का तुमच्या विरोध वळणार आहे, हे सर्व म्हणजे सर्व फक्त आणि फक्त तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे. तर नक्कीच यामधील कोणती गोष्ट तुम्ही अनुभवणार आहात ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. तुम्हाला जर माझी ही माहिती आवडली असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील, काही शंका असतील विचाराव्याच्या तर नक्कीच तुम्ही मला खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.